कालपासून सतत नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोसळणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरण हे ओव्हरफ्लो झालं असून सकाळीच 1500 क्युसेसचा विसर्ग त्या ठिकाणून सोडण्यात आला। त्यानंतर 11 वाजेच्या सुमारास 2300 क्युसेसचा विसर्ग सोडण्यात आला आणि आता तब्बल 6500 क्युसेसपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून सोडण्यात आला आहे। खरं तर या सोडलेल्या क्युसेसमुळे मराठवाड्याची पाण्याची ताण देखील भागणार आहे। तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे। खरं तर आज पंचवटी या ठिकाणी आपण बघू शकता की सिद्धपाटेश्वर मंदिर असेल किंवा दंड हनुमान असेल हे संपूर्ण पाण्याखाली गेलेले आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर आज बुधवारचा बाजार असतो, परंतु आज तो प्रशासनाच्या सूचनांमुळे तो देखील बंद करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच अग्निशामक दलाचे कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, हे परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक त्या सूचना देत आहेत। टॉप न्यूज मराठीसाठी राहुल वाघ, नाशिक।